शिवसेना नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोळे यांच्या अपहरण प्रकरणाला आज 11 दिवस उलटलेत, मात्र अद्यापही पोलिसांना यश येताना दिसून येत नाहीये। अजूनही अशोक ढोळे आणि त्यांच्या कारचा थांगपत्ता जो आहे तो पोलिसांना लागलेला नाहीये। एकूणच कुटुंबियांनी केलेल्या आरोपानंतर संशयित आरोपी जे आहेत त्या 4 आरोपींना पालघर पोलिसांनी अटक केली आहे। आज त्या 4ही आरोपींना डहाणू न्यायालयामध्ये हजर केले होते। त्यामध्ये डहाणू न्यायालयामार्फत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे 7 दिवसाची। या 7 दिवसाचा पोलीस तपासादरम्यान पुढील घटनाक्रम जो आहे तो उलगडणार आहे। मात्र आता सध्या या 4ही आरोपींना घोलवड पोलीस ठाण्यामध्ये तपासासाठी आणण्यात आलंय। पुढील सर्व तपास जो आहे घोलवड पोलीस या ठिकाणाहून करणार आहेत। एकूणच जर पाहिलं तर विशाल गोरात, रवींद्र मोरगा, सतीश धुमाळ आणि संतोष धिंडे हे 4 आरोपी जे आहेत ते सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग असो, घोलवड पोलीस असो, हे पोलीस जे आहे सध्या पुढील तपास करत आहे। आणि अशोक ढोळे जे आहे ते नेमके कुठे आहेत, त्यांचा घातपात झालाय का, याची देखील माहिती पोलीस घेताना दिसून येते। मात्र 11 दिवस उलटल्यानंतर अद्यापही कुठलाही शोध जो आहे तो त्यांचा लागू शकलेला नाही आणि यामुळे मोठा प्रश्न देखील पालघर पोलिसांवर उपस्थित केले जाऊ लागलेत। एकूणच जर पाहिलं तर नक्की आता पुढील तपासामध्ये काय निष्पन्न होणार आहे हे येणाऱ्या तपासानंतरच समोर येईल। कॅमेरा पर्सन प्रियांशु चव्हाण सह प्रवीण चव्हाण, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।